तुमच्यासाठी काही पण आता क्षणाची बिग ब्रेकिंग न्यूज. मोबाईल रिचार्जवर आली मोठी बातमी. पहा ताजी रिपोर्ट. मुकेश अंबानी, सुनील मित्तल लोकसभा निवडणुकीनंतर पूर्ण अजेंडा पूर्ण. भारतातील मोठे अब्जाधीश व दिग्गज असे मुकेश अंबानी व सुनील मित्तल कॅलेंडरच्या 2024च्या उत्तरार्धात म्हणजेच सेकंड क्वार्टरला मोबाईल रिचार्ज टॅरिफ वाढवण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या नंतर मोबाईलचे रिचार्ज प्लॅन हे वाढणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज CLSAच्या 37 लाख भागधारकांकडून मुकेश अंबानी नवीन वर्षाच्या विशलिस्ट तयार करण्याचा अंदाज आहे आणि FY म्हणजे फायनान्शियल इयर 2016 पर्यंत एअरटेलची टॅरिफ वाढ 257 पर्यंत होणार आहे. इथपर्यंत त्यांना न्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात की ह्या कंपन्या 5G डाटा फ्री देत आहेत. तोही अनलिमिटेड ऑफर बंद करतील आणि 4Gच्या किमतीपेक्षा 15 ते 20 रुपये जास्त मोजावे लागणार आहे. कारण ब्रँडना म्हणजे जे कंपनी आहे यांना त्यांचा ARPU म्हणजेच महसूल प्रति वापरकर्ता पर युजर रेव्हेन्यू हा वाढवायचा आहे आणि यासाठी निवडणुकानंतर आता हे टॅरिफ वाढणार आहे. तुम्ही पाहू शकता त्या तक्त्यात की मागील 20 जे वित्तीय वर्ष होतं 2020-22 यामध्ये टॅरिफ हाईक म्हणजेच किमती वाढलेल्या होत्या. आता 2025चे क्वार्टर आहे तेही यामध्ये महागाईत येणार आहे. थोडक्यात या व्हिडिओचा सारांश असा आहे की 2024च्या मधोमध म्हणजे जून-जुलै महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर रिचार्ज प्लॅन जे मोबाईल रिचार्जसाठी जे प्लॅन आहेत ते वाढणार आहे. याचा फटका सामान्य व्यक्तीवरती होणार आहे व व्हिडिओकॉनही यामध्ये टॅरिफ हाईक करू शकेल. म्हणजे आता वाट पाहत आहेत हे कंपनीवाले फक्त मतदान संपण्याची. बघूया याचा काय परिणाम होतो. तर अशा पद्धतीने मोठी अपडेट तुम्ही पाहिली. जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया हे त्यांचे टॅरिफ हाईक करणार आहे. ग्राउंड ब्युरो डिग्ने रिपोर्ट धायडे सर न्यूज. असा स्पेशल रिपोर्ट मला कसा वाटला जरूर कमेंट करा. व्हिडिओबद्दल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपल्या येणाऱ्या कार्यक्रमाची पूर्वसूचना. तुमच्यासाठी मोठी सरप्राईज काय असणार.